मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत की ब्लाउजला बाही आपल्याला कशा पद्धतीने जोडायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं, जोडताना ती उलटी होते, ते लक्षात घ्यायचं आहे। पुढची बाजू मागच्या बाजूला जॉईन होते आणि मागची बाजू पुढच्या बाजूला, ते आपल्या लक्षात येत नाही आपण, कारण की नवीन असतो। आणि बऱ्याच वेळा आपलं शोल्डर उतरते, ते कशामुळे उतरतं आणि ब्लाउज आपल्याला शोल्डरला कशा पद्धतीने शिलाई करायचं आहे संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे। आणि परफेक्ट फिटिंग आपल्याला ब्लाउजची आली पाहिजे, ते आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर इथे आपण सर्वात आधी शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं ते बघूया। आता इथे हा परफेक्ट मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे तुम्ही तिथे। आता असं ठेवू आणि गळा नेहमी टाकताना आहे तेवढं टाका, त्यामध्ये वाढ करायची नाही। बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे, बऱ्याच ताईंच्या सुद्धा मला कमेंट आलेल्या आहेत, परफेक्ट ब्लाउज त्यांना बसलेले आहेत। तुम्ही एकदा तरी करून बघायचं आणि गळा कसा मोजायचा ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे। आता इथे काय करायचं आहे पा, असं ठेवायचं आहे, असं वाटलं तर मार्किंग करून ठेवा। ही कटोरी आहे, बघू शकता इथे, आणि ह्याची सुद्धा ही कटोरी जॉईंट आहे। इथे जवळून दाखवते समजायला तुम्हाला, आणखीन ते सोपं पडेल। आता हे ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। हे पहा, हे सुद्धा आपलं बरोबर आहे। आता ह्याच्यावरती ठेवून घेतलं, बघू शकता। आता हे शोल्डर शिलाई करून तयार आहे। तिथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये म्हणून तुम्हाला हे दाखवते मी। हे पहा, अशा पद्धतीने हे जर जास्त कमी जास्त झालं तर तुमचं तिथे शोल्डर उतरून जाणार ना मग। हे पहा, आता इथे मार्किंग केलं, असं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे। आता हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे असं नेहमी मोजून घेत जा। तुमचं जर इथे शिलाई तुम्ही वरच मारली तर शोल्डर उतरणार तुमचं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता तुमचं हे नक्कीच लक्षात आलेलं असेल, एवढं फक्त खूप सोपं आहे। इथे मार्किंग करा, इथे एक मार्किंग करा, अशा पद्धतीने ठेवायचं। आता इथे एक मार्किंग करा, हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून इथे एक मार्किंग करायचं आहे। त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला हे पहा, हीच बाजू पकडली तरी चालेल किंवा ही बाजू इकडच्या बाजूला घेतली तरी सुद्धा चालेल। हे पहा, दोन्ही सुद्धा आपलं सेमच असतात। आता इथे सुद्धा कटोरी जॉईंट आहे, इथे सुद्धा कटोरी जॉईंट आहे, बघू शकता। अशी ठेवली तरी सुद्धा चालेल। हे पहा, इथे ठेवून बघा, हे पहा अशा पद्धतीने। आता इकडच्या बाजूला हे पहा, शोल्डर जॉईंट आहे, असं मार्किंग करते। आता कुठपर्यंत येतंय हे पहा, असं कटोरीवरती कटोरी ठेवायची। हे पहा, आता हे शोल्डर त्याच्यावरती सुद्धा असं जिथे फिटिंग आहे परफेक्ट तिथं असं पकडा फक्त तुम्ही। हे पहा, अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने खेचायचं नाहीये, मोठं होऊन जाईल तिथे शोल्डर तुमचं। एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने ठेवायचं आणि जिथं आपलं शिलाईची टीप आहे का तिथं असं मार्किंग करून घ्यायचं आणि नेहमी लक्षात ठेवा अशाच पद्धतीने मार्किंग करायचं आहे। आता हे बघू शकता, दोन्ही सुद्धा एकसारखं आहे का असं चेक करून घ्या। इथे कटोरी आहे, बघू शकता, इथे मार्किंग केलेलं आहे, अशा पद्धतीने चेक करायचं। आता इथे सोपी पद्धत सांगते, इथे पट्टी घ्यायची आहे तुम्ही आणि अशीच सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने। इकडच्या सुद्धा बाजूला मार्किंग वरती अशी सरळ लाईन ओढून घ्यायची। वाटलंच तर तुम्हाला नाही जमलं तर शिलाई मारून घ्या तिथे, म्हणजे तुम्हाला ते समजायला सुद्धा सोपं पडेल। आता इथे अशी शिलाई मारून घ्या अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, पाठीचा भाग ठेवल्याच्या नंतर जॉईन करायला सोपं जाईल। अशी शिलाई मारून घ्यायची आहे, बरोबर त्या मार्किंग वरती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। दोन्ही सुद्धा बाजूंना इथे आपण शिलाई मारून घेतली। आता इथे काय करायचं आहे, हे पहा, हा पाठीचा भाग ह्याच्यावरती असा उलटा ठेवून घ्यायचा आहे, बघू शकता। हे पहा, अशा पद्धतीने। वाटलंच तर ना काय करा तुम्ही, असं मार्किंग करून घ्या इथे। हे पहा, हे ठेवून ना इथे मार्किंग असं करून ठेवा आणि अशी सरळ लाईन ओढून घ्या ह्याच्यावरती। खूप सोप्या पद्धत आहे, नवीन असतो आपल्या पटकन लक्षात येत नाही, शोल्डर आपलं तिथेच उतरून जातं। आता इथे काय करायचं, हे पहा, असं ठेवून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावरती बरोबर डबल शिलाई मारून घ्या। इथे पूर्ण पॅक करायचं आहे गळ्याच्या बाजूला। आणि एवढं एक लक्षात ठेवा तुम्ही, आता ही आपली गळ्याची बाजू आहे, असं ठेवायचं आहे। इकडच्या बाजूला कमी जास्त होऊ द्यात, काही प्रॉब्लेम नाही, फक्त इकडच्या गळ्याच्या बाजूला हे व्यवस्थितच आलं पाहिजे। इथे मागे पुढे होऊ देऊ नका, तेवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे। इथे आलं तरी चालतं, थोडंसं ते आपलं गोल राऊंडमध्ये कट करता येते, ह्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे। आणि ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने करायचं आहे। इकडची बाजू बरोबर पायपिंगवरतीच येऊ द्यात आणि इकडची बाजू कमी जास्त झाली तरी चालते, नंतर ते गोल राऊंडमध्ये थोडंसं कट केलं तरी सुद्धा चालतं। आता हे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे सुद्धा पॅक करून घेतलं, बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्या वरच्या बाजूला, म्हणजे तुमच्या तिथे धागे निघणार नाहीयेत। हे अशा पद्धतीने मारायची आहे शिलाई, आणि म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल, म्हणजे आपले धागे तिथे निघणार नाहीयेत। हे अशा पद्धतीने
आता ही सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। हे पहा इकडच्या बाजूने केलं तरी चालेल, इथे आपण शिलाई मारूनच घेतलेली आहे। असं पकडायचं आहे आणि फक्त गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पकडा, इथे पूर्ण पॅक करून घ्या। अशा पद्धतीने परत एकदा डबल शिलाई आणि इथे पूर्ण पॅक करून घ्या आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला एक शिलाई मारून घ्या। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे। बघू शकता इथे आपलं व्यवस्थित जोडून सुद्धा झालं। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता। असं मार्किंग केलं ना तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये। आता इथे बघूया आपण आपलं एकसारखं झालेलं आहे का, हे पहा अशा पद्धतीने चेक करायचं आहे। हे पहा ही सुद्धा बाजू बघू शकता इथे एकदम परफेक्ट आलेला आहे। तुम्ही ह्याच पद्धतीने करायचं आहे, ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला सांगितलं तीच पद्धत तुम्ही इथे वापरायची आहे। म्हणजे तुमचं कधीही तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं कधीही तिथे शोल्डर उतरलं जाणार नाही। आता इथे थोडंसं शिल्लक आहे, ह्या बाजूला पण थोडंसं एकदम नॉर्मल शिल्लक आहे। आता ते काय करायचं, हे पहा असं सरळ व्यवस्थित, हे पहा एकदम नॉर्मल आहे, असं कट केलं तरी चालतं। आता ही सुद्धा बाजू बघू शकता, थोडंसं इकडच्या बाजूने मी हे गोल राऊंड मध्येच करायचं आहे कट। हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। आता आपलं हे एकदम व्यवस्थित झालेलं आहे। इथे आपलं शोल्डर जोडून तयार झालेलं आहे। आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मध्य काढला नसेल तर बाहीचं मध्य काढून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने पकडायचं आहे। हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं इथे। ह्या सुद्धा बाहीला अशाच पद्धतीने पकडायचं, एकावरती काशी पकडायची आहे। बाहीचे सुद्धा बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत कटिंगचे मी, परफेक्ट तुम्हाला कशा पद्धतीने बाही काढायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आता इथे खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, लक्षात घ्यायचं आहे। आणि ही सुद्धा खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, लक्षात घ्यायचं आहे। आणि उंच बाजू जी असते ना ती पाठीमागच्या बाजूला असते, इथे सुद्धा उंच बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता ही खोलगट बाजू मार्किंग करून ठेवायचं आहे, म्हणजे तुमचं कधी तिथे चुकणार सुद्धा नाही, याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे। आता इथे खोलगट बाजू असं मार्किंग करून ठेवायचं आहे। आता इथे बघू शकता तुम्ही ब्लाऊजची ही पुढची बाजू आहे, कटोरी ब्लाऊजची। आता इथे ही खोलगट बाजू आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पुढची बाजू फक्त पुढच्याच बाजूला आली पाहिजे, म्हणजे तुमचं तिथे कधीही उलट होणार नाहीये। आता इथून बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची आहे, एवढं फक्त तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे। आणि बाही जोडण्याच्या आधी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, हे पहा हे दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने पकडा, ते करायचं आहे। हे पहा हे आपलं बरोबर आहे आणि हे सुद्धा चेक करा, हे पहा हे सुद्धा बरोबर आहे, असं चेक करा। बऱ्याच वेळा काय होतं ते सुद्धा सांगते तुम्हाला। हे पहा अशा पद्धतीने जर आपण पकडलं, एक बाजू मोठी असते, जी बाजू आपली थोडी तरी मोठी असते, एक दोन लाईनी मोठी असते, मग ते काय करायचं आहे असा गोल आकार द्यायचा, तेवढं जी बाजू आपली मोठी आहे ना थोडीशी ती गोल राऊंड मध्ये कट केली तरी चालते, जास्त असं आतल्या बाजूला पण घेऊ नका, ते महत्त्वाचं आहे। बऱ्याच वेळा आपण नवीन असतो ते आपल्याकडून कधीतरी होतं, ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। आता इथे पुढची बाजू आहे, ही सुद्धा पुढची बाजू आहे। आता ह्याच्यावरती काय करायचं आहे, अशी बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची आहे आणि एवढं आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं आहे। आता इथून मध्यापासून बाही जोडून घ्यायची आहे, बघू शकता खेचायची नाही, तेवढं लक्षात ठेवा। हे पहा सावकाश एकदम, हे पहा अशा पद्धतीने शिल्लक राहिली तरी राहू देत, काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त बाही जॉईन करताना मध्यापासून सुरुवात करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने आता एवढं शिल्लक आहे, राहिलं तरी राहू द्यात, सरळ लाईनीमध्ये ते कट करून टाकलं तरी चालतं। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने जोडून झाली, फक्त बाही खेचून लावायची नाहीये, नाहीतर तुमच्या तिथे गुड्या किंवा चुन्या पडून जातील। आता इकडची बाजू हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे, इकडच्या सुद्धा बाजूला, आणि इथून सुरुवात करायची आहे एकदम सावकाश मध्ये, बघू शकता इथे। शिलाईमध्ये फक्त व्यवस्थित पकडा, हे पहा अशा पद्धतीने। आता इकडे पण आपलं तेवढं शिल्लक राहिलं तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम येत नाही। हे पहा अशा पद्धतीने
कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. आता ह्याच्यावरती आपल्याला डबल एक शिलाई द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थित आपली पॅक होऊन जाईल. आणि एवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडत जा, जास्त असं कमी सुद्धा घेत जाऊ नका. बघू शकता एवढं मी इथे शिलाईमध्ये पकडलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पकडायचं आहे. हे पहा, बघू शकता इथे जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की ब्लाऊज पीस असतो, लगेच फसकून जातो. त्याच्यासाठी लक्षात घ्यायचं आहे. डबल शिलाई मारून घ्या इथे. बघू शकता इथे बाई जोडून तयार झाली. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडायची आहे. खेचून लावायची नाहीये, एकदम सावकाशमध्ये जोडत घ्यायची आहे. तेव्हा तुमची बाई सुद्धा एकदम परफेक्ट तिथे तयार होईल. इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या तयार झालेल्या आहेत जोडून. एका बाजूची तुम्हाला इथे मी जोडून दाखवली, त्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाई जोडून तयार केली. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी हे पहा, अशा पद्धतीने पकडायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला ते पलटी करून घ्यायचं आहे. ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने बाही पकडायची आहे. बघू शकता इथे हे पहा. आणि इथे पूर्ण सर्वात आधी ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला पलटी करून आपल्याला बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे. इथे बघू शकता शिलाई मारून घेतली, ह्या बाजूला सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे. आता या आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने करायची आहे अशा पद्धतीने. आता हे व्यवस्थित असं पकडून एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला फिटिंग करणं ते सोपं जाईल. सर्वात आधी इथे पूर्ण शिलाई मारून घ्या, दोन्ही सुद्धा बाजूने त्याच पद्धतीने करायचं आहे. इथे सुद्धा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि पूर्ण एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला फिटिंग करायची आहे. पहा, बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेतली, इकडच्या बाजूला, म्हणजे फिटिंग करायला आणखीन तुम्हाला ते सोपं जाईल. त्यासाठी सर्वात आधी ते करायचं आहे. आता इथे परफेक्ट मापाचा असणारा ब्लाऊज तुम्ही घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने बाही आपली पकडायची आहे, एकदम व्यवस्थित खेचायची नाहीये. आता इथे दंडगेर मोजून घ्यायचं आहे, पहिली शिलाईची टिप. वाटलं तसं मार्किंग करून ठेवा. आता इथे मी अशा पद्धतीने फिटिंग करत असते, परफेक्ट बसतात एकदा तरी करायची आहे. आता हा मुंडा आहे आपला, हे पहा अशा पद्धतीने पकडायचा आहे, खेचायचं नाही, एकदम सावकाश. हे पहा अशा पद्धतीने फक्त पकडायचं आहे आणि इथे शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायचं आहे. आता दंडगेर मोजून घ्यायचा आहे परफेक्ट 5.5 भरला. बघू शकता इथे तुमचा तिथे किती सुद्धा भरू द्यात, मार्किंग करून घ्यायचं पहिलं सुरुवातीला. ते जेवढा दंडगेर भरेल तेवढा. हे पहा इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे झालं मार्किंग. दोन्ही सुद्धा बाजूने त्याच अशी बाही पकडा, इकडची सुद्धा सेम मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा. आता इथे काय करायचं आहे, शोल्डर पूर्ण हा आपला मुंडा आहे, असा टेप ठेवायचा आहे इथे. हे पहा अशा पद्धतीने तिथपर्यंत आपलं किती भरतंय, 7 भरतंय. हे पहा बघू शकता 7 भरतंय, परफेक्ट बसतो. एकदा तरी तुम्ही अशा पद्धतीने फिटिंग करून बघायची आहे. आता इथे आपल्याला जिथं 7 भरेल ना तिथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथं माझं 7 भरलं, इथं मार्किंग मी करून घेतलं. आता इथे बघू शकता नंतर आपण पट्टीने लाईन मारूया. आता सर्वात आधी इकडच्या बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं इकडच्या बाजूला मुंडा मोजून भरलं तेवढंच आपल्याला इकडच्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा मी करून घेते. बघू शकता दोन्ही पण बाजूंना सेमच. हे पहा 7 भरलं ते 7 अशाच पद्धतीने. तर इथे आपल्याला पूर्ण ब्लाऊजची कंबर मोजून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने तुम्ही मोजा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण नवीन असतो, इथे थोडं शिलाईमध्ये होऊन जातं कमी जास्त, इथे सुद्धा होऊन जातं. त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे. अशा पद्धतीने नेहमी कंबर मोजून घ्यायची आहे. तुमचे ब्लाऊज इथे एकदम परफेक्ट बसणार. हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे, व्यवस्थित खेचायचं नाही, एकदम सावकाशमध्ये. हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला नक्की जमणार आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि जेवढी भरेल ना त्याचा आपल्याला चौथा भाग काढावा लागतो. बघू शकता इथे आपला मापाचा ब्लाऊज संपला. आता तिथे काय करायचं, जिथे संपला तिथे असं मार्किंग करून ठेवायचं आहे आणि तिथपर्यंत किती अंतर भरलं ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता इथे टेप घ्यायचा आहे, इथपर्यंत मोजून घ्यायचं. आपलं किती सुद्धा भरू द्या तिथे. तुमचं 5 भरलं, राईट माझं 5 भरलेलं आहे. बघू शकता हे पहा जवळून दाखवते 5 भरलं. आता
हे टोक 5 वरती ठेवून घ्या, म्हणजे आपले 4 भाग त्यामध्ये निघून जातील, ते लक्षात घ्यायचं आहे. हे टोक 5 वरती ठेवून घेते, हे अशा पद्धतीने. आता किती झालं? 2.5 इंच. आता हे टोक परत 2.5 इंचावरती ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने. आता हे पण बघू शकता 1.25 इंच झाला परफेक्ट बरोबर आपलं फिटिंगचं मार्किंग. आता हे मार्किंग आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ब्लाऊज आता पकडायचं आहे. आता आपलं 1.25 इंच भरलं. आता हे लाईन सोडून द्यायची आहे, कारण की आपण मोजताना ह्याच्या सहित पकडलं, तेवढं फक्त लक्षात ठेवा. आता हे मार्किंग इथे असं मार्किंग करून बरोबर ठेवा, म्हणजे फिटिंग तुमची एकदम परफेक्ट बसणार आहे ब्लाऊज. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग आपल्याला करायचं आहे. हे तेच मार्किंग ह्या बाजूला सुद्धा हे असं मार्किंग करून घ्यायचं. आता हे केलेलं मार्किंग आपल्याला एकाला एक जोडून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. दंडघेर, मुंडा फिटिंग आणि कंबर घेरचा 4था भाग. आता अशी पट्टी वापरा किंवा टेप वापरा. आता लाईन जोडून घ्यायची, खूप सोपी पद्धत आहे, नक्की तुम्हाला जमणार आहे. आता ही लाईन ह्या लाईनीला जोडून घ्यायची, हे पाशी पट्टी ठेवायची आहे, म्हणजे फिटिंग सुद्धा तुमची एकदम सरळ लाईनमध्ये येऊन जाणार आहे, कुठे तुमचं चुकणार सुद्धा नाहीये. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे, तुमची फिटिंग कधीही चुकणार नाहीये. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मार्किंग आहे, इथे मार्किंग, इथे मार्किंग. पट्टी वापरा किंवा टेप वापरा. सरळ लाईन ओढून घ्या, इथे सुद्धा सरळ लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने. बघू शकता हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, इथे एक आपली शिलाई होईल, इथे एक मारून घ्या आणि इथे एक मारून घ्या. जास्त असे जवळ सुद्धा घेऊ नका, जर आपल्याला फिट्ट झाला तर आपल्याला उसवायला सुद्धा ते सोपं गेलं पाहिजे, त्याची सुद्धा आपण आत्ताच काळजी घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मारू शकता, इथे सुद्धा अशा पद्धतीने. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की करायची आहे, खूप सोपी पद्धत आहे आणि फिटिंग सुद्धा एकदम अशी व्यवस्थित येते. बघू शकता इथे हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच अशाच पद्धतीने फिटिंग करायची आहे, कधीही तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. एकदम सरळ लाईनमध्ये आणि व्यवस्थितच तुमची फिटिंग त्यामध्ये येऊन जाणार आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने एकदम सरळ लाईनमध्ये फिटिंग येते. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्लाऊजची फिटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे आणि शोल्डर उतरू नये म्हणून आपण काय करायचं, कशा पद्धतीने ते आपल्याला शिलाईचं सुद्धा सांगितलेलं आहे व्यवस्थित, त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. बाही कशी जोडायची आहे, पुढची बाजू कशा पद्धतीने घ्यायची आहे, मागची बाजू कशा पद्धतीने घ्यायची आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.